हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बुद्धी हे तेज तत्वाची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, आत्मा या जीवाची संधी वसवीत असे। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 13। बुद्धी हे तेज तत्वाची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, आत्मा या जीवाची संधी वसवीत असे। ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातील ओवी आहे। ज्ञानोबा या ओवीतून बुद्धीचं महत्त्व सांगतायत। बुद्धी काय आहे, बुद्धी कुठे नांदते, तिचं वैभव काय आहे, तिचे फायदे काय आहेत। बुद्धी हे तेज तत्वाची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, आत्मा या जीवाची संधी वसवीत असे। बुद्धीचा विकास सत्वगुणातून होतो आणि सत्वगुणाचा विकास 3 गोष्टींनी होतो। एक शुद्ध शाकाहार, 2 सज्जनाची संगती आणि 3 मुखामध्ये भगवंताचं पवित्र नाम। शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि मुखामध्ये भगवंताचं नाम, या 3 गोष्टीने सत्वगुणाची वाढ होते आणि ज्याच्या जीवनात सत्वगुणाची वाढ होते त्याच्या जीवनात बुद्धीचा विकास होतो। बुद्धी हे तेज तत्वाची आदी, जे सत्वगुणाचे वृद्धी। बुद्धीची वृद्धी, बुद्धीचा विकास हा सत्वगुणातून होतो आणि सत्वगुणाचा विकास शुद्ध सात्विक शाकाहार, सज्जनाची संगती आणि मुखामध्ये भगवंताचं नाम, या 3 गोष्टींनी होते। आपल्याकडं काय खावं, कुणाचं खावं, किती खावं, याचं तारतम्य नसतंय। जीवनाचा विकास बुद्धीतून होतो आणि ही बुद्धी तुम्हाला हवं ते प्राप्त करून देते, काहीही प्राप्त करून देते, अगदी देवसुद्धा प्राप्त करून देते। पण ही बुद्धी आपल्या जीवनात यावी की जी आपल्याला देव प्राप्त करून देते, जीवनातल्या इतरही गोष्टी देते। ही अशी सात्विक बुद्धी आपल्या जीवनात यावी, यासाठी आपल्या जीवनात सत्वगुण असावा लागतो
आणि सत्वगुणाचा विकास शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि मुखामध्ये भगवंताचं नाम, या 3 गोष्टीने होते. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की धरावा तैसा संगू जने पोखे सात्विकाचा लागू, सत्ववृद्धीचा भागू आहार उघेपे. ओव्यानी टाकायचा बारकाई नाही. सगळे कान मला द्या, आज तोडून देऊ नका, फक्त मला द्या. तरी धरावा तैसा संगू जेने पोखे सात्विकाचा लागू, सत्ववृद्धीचा भागू आहार उघेपे. एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीचे ठाई, आहारा वाचोनी नाही बळी आहे तो. स्वभाव सात्विक करायचा आहे, स्वभाव चांगला करायचा आहे, तर बुद्धी चांगली असावी लागते. कारण बुद्धी ही तेज तत्वाचे आदी आहे. ज्ञानोबा काय बोलतात, बुद्धी हे तेज तत्वाची आदी. तेज तत्व म्हणजे परमात्मा. बुद्धी ही साक्षात परमात्मा आहे. बुद्धी हे तेज तत्वाची आदी. बुद्धीची उत्पत्ती कुठे होते? तेज तत्वात, अर्थात परमात्म्यापासून बुद्धीची उत्पत्ती होते. नाथ महाराज याची साक्ष देत आहेत. एकदा भागे नारायण स्वय झाला जनार्दन, मन बुद्धी चित्त अहंकार भिन्न, चतुर्धा जान विभागला. एक नारायण तत्व 4 भागात विभागले, मन बुद्धी चित्त अहंकार. नाथ महाराज एकदा भागे नारायण स्वय झाला जनार्दन, मन बुद्धी चित्त अहंकार भिन्न, चतुर्धा जान विभागला. एक नारायण तत्व, एक भगवान विष्णू 4 तत्वात विभागला आहे. आणि ती आहेत मन बुद्धी चित्त आणि अहंकार. तर बुद्धी ही साक्षात भगवान विष्णू आहे, भगवान श्रीकृष्ण आहे, पांडुरंग परमात्मा आहे. बुद्धी हे तेज तत्वाची आदी. तेज तत्व, तत्व म्हणजे ब्रह्म, जो आमचा मूळ अनादी देव आहे, जो पांडुरंग आहे. ही बुद्धी साक्षात पांडुरंग, ही बुद्धी साक्षात नारायण आहे. बुद्धी हे तेज तत्वाची आदी. अशी बुद्धी, पण हिचा विकास सत्वगुणातून होतो. आणि सत्वगुणाचा विकास 3 गोष्टीने होतो. आपण बोलून गेलो, शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि मुखात भगवंताचं पवित्र नाम. असा एक जगाचा नियम आहे की जसे खाल तसे व्हाल. जसे खाल तसे व्हाल. जसं अन्न तसं मन. जसं अन्न तसं मन. जसं खाल तसं व्हाल. ज्ञानोबा म्हणतात की तुम्हाला बुद्धी जर सात्विक करायची असेल तर त्यासाठी सर्वात बलवान साधन जर काय असेल तर ते शुद्ध शाकाहार. एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीचे ठाई, आहारा वाचोनी नाही बळी आहे तो. बुद्धी सात्विक करायची तर सर्वात 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 बलवान साधन जर काय असेल तर शुद्ध सात्विक शाकाहार. स्वभाव वृद्धी करायची, स्वभाव चांगला करायचा आहे, बुद्धी चांगली करायची, बुद्धी सात्विक करायची आहे, तर यासाठी ज्ञानोबा म्हणतात बलवान साधन आहे शुद्ध शाकाहार. नंबर 2चं साधन आहे सज्जनाची संगती. आणि ज्ञानोबांनी नंबर 3ला भगवंताचं नाम ठेवलं की जे भगवंताचं नाम जागोजागी नंबर 1ला असतं. काय न हे केले एका चिंतिता विठ्ठले, अवघे लाभ होती एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. भगवान गोविंदाच्या कृष्णाच्या नावानं तुम्ही काय मिळू शकत नाहीत. काय न हे केले एका चिंतिता विठ्ठले. विठ्ठलाच्या चिंतनाने तुम्ही काय मिळू शकत नाही. जगातली प्रत्येक गोष्ट मिळू शकता, पण ते विठ्ठलाचं नाव ज्ञानोबांनी नंबर 3ला ठेवलंय स्वभाव वृद्धीसाठी. नंबर 1ला आहार ठेवलाय, आहार शुद्धी. एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीचे ठाई, आहारा वाचुनी नाही बळी आहेत. स्वभाव सात्विक करायचा आहे. स्वभाव सात्विक झाला, बुद्धी सात्विक होते. आणि सात्विक बुद्धी तुम्हाला काही मिळून देते, काही मिळून देते. तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य. तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. या मृत्यूलोकात सामर्थ्य जर कुणाचं असेल तर ते फक्त सत्वाचं आहे, सत्वगुणाचं आहे.
कारण सत्वगुणातूनच तुम्ही काहीही प्राप्त करू शकता. सत्वगुणातूनच बुद्धीचा विकास आहे आणि सात्विक बुद्धीने तुम्ही काही मिळू शकता, अगदी देवसुद्धा. पण बुद्धी सात्विक व्हावी त्यासाठी जीवनात सत्वगुण यावा लागतो आणि सत्वगुण 3 गोष्टींनी येतो. त्यामधली नंबर 1ची गोष्ट आहे शुद्ध शाकाहार. आणि म्हणून आपला स्वभाव सात्विक व्हावा, चांगला व्हावा, यासाठी 3 साधनं आहेत. त्यात भगवंताचं पवित्र नाम ज्ञानोबारांनी नंबर 3ला ठेवलं आहे. नंबर 1ला ठेवलं आहे शुद्ध सात्विक शाकाहार, नंबर 2 सज्जनाची संगती आणि नंबर 3 भगवंताचं पवित्र नाम. आणि म्हणून समाजात एक सहजच मन आहे की जसे खाल तसे व्हाल, जसं अन्न तसं मन. एखादा मनुष्य आपल्या समोर सावध आहे, चांगला आहे, आपल्याशी बोलतोय, चांगला आहे, बोलतोय, पण दारू प्याला. ज्ञानोबा म्हणतात, पाय पाय विरा सावधाची घे मदिरा, तो होऊन ठाके माजिरा ती येच क्षणी. चांगला आहे, बोलतोय, गप्पा मारतोय, शुद्धीवर आहे, आपल्यासारखं आहे, सतर्क आहे, पण दारू प्यालाय. ज्ञानोबा म्हणतात, पाय पाय विरा सावधाची घे मदिरा, तो होऊन ठाके माजिरा ती येच क्षणी. चांगला मनुष्य चांगला बोलतोय, पण दारू प्याला, माजरा होतो, माजरा होतो, बरळू लागतो, नाचू लागतो. हा दारूरूपी अन्नाचा परिणाम. जसे खाल तसे व्हाल, दारू पिलायत, माजरे व्हाल. नरबराज बोलतात, ना तरी अमृत जिया परी घेतली मरण निवारी, का अपनायसे करी विष जैसे. विष पिलात मराल, अमृत पिलात तराल. हा त्या अन्नाचा परिणाम असतो. म्हणून भांडी याच्यानी तापे, आतुले उदकही तापे, तसे धातू वशे आटोपे चित्तवृत्ती. ज्ञानोबा, चुलीवर गॅसवर एखाद्या पातेल्यात भांड्यात पाणी ठेवले तापायला, आधी काय तापल, भांड का पाणी? बोलत चला, आपला थर्ड इयरचा तास आहे असं गृहीत धरा. आता येणार आहे तुम्ही सोमवारपासून, मी थर्ड इयरला आहे, टीचर सर्जरीला तुम्हाला. भांडी याचेनी तापे, आतुले उदकही तापे, तसे धातू वशे आटोपे चित्तवृत्ती. पातेल्यात भांड्यात पाणी ठेवलं तापायला, चुलीवर गॅसवर, आधी काय तापल, भांड का पाणी? भांड. आधी भांड तापल, मग आतलं पाणी तापल. तसं जो आहार घेतलाय त्या आहारानं आधी पेशी तापतील आणि पेशीच्या आत असलेला स्वभाव नंतर तापेल. चुलीवर पाणी ठेवलंय, पातेल्यात भांड्यात, आधी भांड तापेल, मग आतलं पाणी तापेल. आहार घेतलाय 3 प्रकारचा, सात्विक, राजस, तामस. जो आहार घेतलाय त्या आहारानुसार आधी पेशी तापतील आणि मग पेशीच्या अधीन असलेलं चित्त तापेल. आणि म्हणून जसा आहार तसं पेशी, जसं पेशी तसं चित्त, जसं चित्त तसा तुमचा स्वभाव. आणि म्हणून सात्विक रसू सेविजे ते सत्वाची वाढी पाहिजे, राजसा तामासा होईजे एर रसे. वो भी नीट आहे का? सात्विक रसी सेविजे ते सत्वाची वाढी पाहिजे, राजसा तामासा होईजे एर रसे. सात्विक रस घेतलाय, पेशी सात्विक बनतील, चित्त सात्विक बनेल आणि चित्ताच्या अधीन असलेला स्वभावही सात्विक बनेल. राजस आहार घेतलाय, पेशी राजस बनतील, तप्त बनतील, चित्तही तप्त बनेल आणि मग चित्ताच्या अधीन असलेला स्वभाव तप्त बनेल, चंचल बनेल. तमोगुणी आहार घेतलाय, पेशी विकारी बनतील, चित्त विकारी, स्वभावी विकारी, बुद्धी विकारी. आणि जसे खाल तसे व्हाल, जसे खाल तसे व्हाल. स्वभाव बदलायचा आहे, स्वभाव बदलायचा. तुम्ही माझ्या पुढे 50 मुलं बसलेत, सगळ्यांचा स्वभाव सारखा आहे का? आपल्याकडे मन आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती. का बरं? का? एका देवाची लेकरं आहेत तुम्ही, आम्ही अवघी देवाचीच बिन, तेथे कैचे भिन्न भिन्न. तुको बरं आहे, एका देवाची लेकरं आहेत, एका देवाने तुम्ही आम्हाला पैदा केले, मग आमचा स्वभाव का सारखा नाही आहे? कुणी गरीब तर कुणी तिसुडी, कुणी भांडकुळतं तर कुणी हाणणारी. बरोबर आहे? असा स्वभाव आहे ना. का स्वभावात का बदल आहे? आहार, याचं कारण आहे आहार. आहार दरबारा लिहितात, बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजीची समाय, ऐसे कल्प कोडी जाय परी जाती न नसे.
ओव्या नीट ऐका, फक्त कान द्या, ओवी कानात शिरते, अर्धी ओवी कळते, सगळी नाही कळेल तर बाकीची मी फोडतोयच की. बीज मोडे झाड होय, काकू अशा समोर या माझ्या, काकू वहिनी पुढे या जरा, या समोर या, दोघी समोर या. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजीची समाय, ऐसे कल्प कोणी जाय परी जाती न नसे, तिये परी अनंता पारे होत जात जन्मांतरे, परी त्रिगुणत्व नवे बिचारे प्राणी यांचे. माझ्याकडे लक्ष द्या. ज्वारीचा दाना आहे, ज्वारीचा दाना लावला काय उगेल? ज्वारीचं ताट. वो भी यादी आहे का? बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजीची समय, ऐसे कल्प कोणी जाय परी जाती न नसे, तिये परी अनंत अपारे होत जात जन्मांतरे, परी त्रिगुणवत नवे बिचारे प्राणी यांचे. बरोबर आहे. ज्वारीचा दाना लावला शेतामध्ये, काय येईल? ज्वारीचं ताट येईल, ज्वारीचं कणीस येईल. त्या कणसापासून ज्वारीचा दाना पुन्हा जमिनीत पडला, काय येईल? ज्वारीचं ताट येईल, पुन्हा ज्वारीचं कणीस, पुन्हा ज्वारीचा दाना, तो दाना खाली पडला, पुन्हा काय येईल? ज्वारीचं ताट, पुन्हा कणीस, पुन्हा ज्वारी. हा क्रम कोट्यावधी वर्ष अर्थात कधीच बदलत नाही, कधीच बदलत नाही. ज्वारीपासून ज्वारीचं ताट पुन्हा ज्वारीच, ज्वारीपासून ज्वारीचं ताट पुन्हा ज्वारीच, हा क्रम कधीच बदलत नाही. तसं तुमचा स्वभावही स्वतःहून कधीच बदलत नाही. बदलतो, कसा बदलतो पुढे बोलू, पण स्वतःहून कधीच बदलत नाही. आणि म्हणून आपल्याकडे म्हणी आहेत, जित्याची खोड मेल्यान जात नाही. हुशारपुरीत जित्याची खोड मेल्यान जात नाही, खोडीला औषध नसते. हे असलं बरं पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ नाही. का बरं जित्याची खोड मेल्याने जात नाही का? एखादा मनुष्य मेला आहे आणि खरंच आहे, जित्याची खोड मेल्याने जात नाही, ते मेलं तरी पुन्हा त्याच स्वभावाने जन्म घेतो. हे ज्ञानोबा म्हणतात. ज्वारीपासून ज्वारीचं ताट पुन्हा ज्वारीच, पुन्हा ताट पुन्हा ज्वारीच, हे जसं कधी बदलत नाही. तिये परी अनंत अपारे होत जातं जन्मांतरे, परी त्रिगुणत्व नवे बिचारे प्राणी यांचे. जसं ज्वारीपासून ताट, ताटापासून ज्वारी, हा क्रम बदलत नाही, तसं मनुष्य ज्या स्वभावात जन्मतो, स्वभावात वाढतो आणि त्याच स्वभावात मरतो, तो पुन्हा त्याच स्वभावाने जन्मतो, त्याच स्वभावाने मरतो, त्याच स्वभावाने जन्मतो, त्याच स्वभावाने मरतो. हा क्रमही कधी स्वतःहून बदलत नाही. आणि म्हणून खोडीला औषध नसते. तो बदलतो, कसा बदलतो आपण बोलू, पण स्वतःहून बदलत नाही. ज्वारीपासून ताट, ताटापासून ज्वारी, हा क्रम कधीच बदलत नाही. तसं ज्या गुणात वाढले त्याच गुणात मेले, त्यातच जन्मले पुन्हा मेले, हा क्रमही कधीच बदलत नाही स्वतःहून. स्वभाव बदलत नाही. एक बाई आणि एक माणूस, नवरा असाच चांगला BHMS MD झाला. पुढे नवऱ्या फक्त हसा. नवरा BHMS MD झाला, पुढे PhD झाला. आपल्याकडे PhD आली, PhD झाला MDच्या पुढं. बायको गोरीपान मिळाली, इथं हसत ना थोडंसं. बायको गोरीपान मिळाली, पण थोडी गावंडाळ मिळाली. नवरा MD आहे, BHMS MD, बायको स्मार्ट आहे, पण गावंडाळ आहे. आता गावंडाळ बायको यांनी म्हणायचं, अगं पाणी आण ग, तिने म्हणायचं व्हा. चहा कर ग, तिने म्हणायचं व्हा. जेवण वाढ ग, तिने म्हणायचं व्हा. आता 4 मित्रात त्याची इज्जत चालली ना, कशाला व्हावाच करती. साडी घ्यायला येते का ग, व्हा. आंघोळीला पाणी काढलं का ग, व्हा. कशाला व्हावा करायची, हे कटाळलं, याला लाज वाटायली. जवळ घेतली बायको एक दिवशी, म्हणजे बस पाठीवून हात फिरवला. बायकोच्या पाठीवून हात फिरवला. म्हणजे अगं असं गावंडाळ बोलू नये, मी एवढा मोठा BHMS MD फलमफूक, मी एवढा मोठा डॉक्टर. फलमफूक माहिती आहे ना, दादा कोंडकेचा, ते MBBS फलमफूक म्हणतात ते. मी एवढा मोठा BHMS MD PhD, माझं एवढं स्टेटस, आणि तू कुणी 4 मित्र माझ्या आले की व्हावा करती म्हणले, हे बरं नाही का असं. म्हण बरं आता शपथ घे बरं, इथून पुढे मी नक्की होय म्हणेल. काय म्हणशील? होय. काय म्हणशील? होय. हां, तुम्ही सुद्धा होय म्हणले. होय.
कबूल झाली, बॉन्ड लिहिला, हो बायको तयार झाली, बॉन्डवर लिहून घेतली बायको, तयार झाली बायको. 4 दिवसांनी त्याच्याकडे पाहुणे आले, या 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 राम राम श्याम श्याम. पाहुणे आले, बसले. बायकोला म्हणता अगं जागा जरा पोहे करून आण. बायको गेली. पोह्याला बराच वेळ लागला. हा बाहेर म्हणतो झाले का ग पोहे, आतून म्हणती व्हा व्हा. याला म्हणतात जित्याची खोड मेल्यान जात नाही. खोडीला औषध नसतं, स्वभावाला औषध नसतं. का? आहार. आहार. तुम्ही मेले तर तुमच्यासोबत फक्त 2च गोष्टी जातात, तुम्ही केलेली बरी वाईट कर्म आणि स्वभाव. स्वभाव माणसाच्या सोबत जातो, लक्षात घ्या. नरवारा लिहितात, वृत्ती ऐसे मन धरिती, मना ऐसे क्रिया करीती, केली ऐसे वरिती मरोनी देही. ओया माझ्या नीट ऐका. वृत्ती ऐसे मन धरिती, मना ऐसे क्रिया करीती, केली ऐसे वरिती मरोनी देही. जगत 3 गुणानं बनलेलं आहे, सत्व रज तम. तर ज्या गुणात तुम्ही बद्ध आहे तशी तुमची वृत्ती असते. तुम्ही सत्वगुणात बद्ध असाल, सात्विक वृत्ती. रजोगुणात असाल राजस वृत्ती, तमगुणात बद्ध असाल तामस वृत्ती. जशी वृत्ती तसं मन, जसं मन तशा क्रिया, जशा क्रिया तसं त्याच स्वभावात त्याच क्रियेत जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं. ये परी अनंता पारे होत जातं जन्मांतरे, परी त्रिगुणत्व न व्यभिचरे प्राणी यांचे. ज्वारीपासून ज्वारीचं ताट पुन्हा ज्वारीच, क्रम कधीच बदलत नाही. ज्या स्वभावात वाढले, ज्या स्वभावात मेले, त्या स्वभावात पुन्हा पुन्हा जन्म धरतात. हा गुण असतो. जसा गुण ते तर 2 गुण खाचती एक धरी उन्नती, आणि तैसियाची होती वृत्ती जीवाची. या 3 गुणापैकी कुठले तरी 2 गुण खाली दबतात सत्वरज तमापैकी, एक उफाळून येतो. जो कुठला उफाळून ती तुमची वृत्ती. ज्या गुणात बद्ध आहे ती तुमची वृत्ती. जशी वृत्ती तसं मन, जसं मन तशा क्रिया, तसा स्वभाव, आणि जसा स्वभाव त्याच सोबत पुन्हा जन्मणार मरणार, जन्मणार मरणार. आणि म्हणून खट्याळ नवरा मिळाला, खट्याळ नवरा मिळाला आणि कॉम्प्रोमाइज करणारी बायको असेल तर कपाळावर हाणून घेते, म्हणते जाऊ द्या खोडीला औषध नसते, घ्यायच्या बरोबर आयुष्य ॲडजस्ट करून. ती ॲडजस्ट करते, खोडीला औषध नसतं म्हणते. खोडीला औषध नसते. स्वभाव बदलतच नाही. कुत्र्याचं शेपूट 6 महिने नळीत घाला, नाही सरळ होत, वाकडच. स्वभाव वाकडा ते वाकडा नाही बदलत. एक कलेक्टर गावात ड्युटीला गेला, खेडेगावात दौरा आहे, खेडेगावात कलेक्टर गावात गेला. एका घरासमोर फाटक्या कपड्यात पण अफलातून सुंदर मुलगी भीक मागत होती. अतिशय सुंदर मुलगी, नजर थांबत नव्हती तिच्यावर, एवढं तेज. आणि दारात भीक मागते, म्हणायची वाडग माय तुकडा. काय म्हणायची म्हणा, मोठ्याने म्हणा. येस, क्या बात आहे. वाडग माय तुकडा. तुम्ही म्हणा एक बार. जमलं जमलं, जगदाळे जमलं. जगदाळे नोट झाली याच्यात आता. वाडग माय तुकडा. जिल्ह्याचा कलेक्टर गावात गेला दौऱ्याला, पाहतोय दारात एक मुलगी भिकाऱ्याची, फाटके कपडे, झिंज्या झिपऱ्या लोंबात्यात, पण अतिशय सुंदर, नजर थांबत नाही एवढी सुंदर, आणि भीक मागते. वाडग माय तुकडा. कलेक्टर भाळला, त्या मुलीकडे गेला आणि म्हणला, मुली मी बीड जिल्ह्याचा कलेक्टर आहे. बीड जिल्हा असं कुठला असं मी कलेक्टर म्हणले. बीडचं काय करायचं आपल्याला, कुठला असं मी कलेक्टर आहे म्हणले. मी कलेक्टर आहे म्हणले. म्हणले मग, म्हणले तू मला आवडलीस, मला तुझ्यासोबत लग्न करायचं. ती मुलगी म्हणते, कलेक्टर साहेब काय गरिबाची चेष्टा करता तुम्ही. कलेक्टर, मी भिकाऱ्याची पोरगी, भीक मागते तुमच्यासमोर, का म्हणून चेष्टा करायली माझी. चेष्टा करत नाही, मला खरंच लग्न करायचं. फाटक्या कपड्यात आहेस, भिकाऱ्याची आहेस, पण अति सुंदर आहेस, मला तुझ्याशी लग्न करायचं. म्हणजे ठीक आहे, एवढा हट्ट आहे ना. त्या दारात माझा बाप भीक मागतो म्हणले, पुढच्या दारात माझा बाप भीक मागतो, जा त्याला विचारा. बापाकडे गेला. बापा तेच म्हणलं, काय साहेब गरिबाची चेष्टा करायला लागले. नाही हो मामा म्हणले, पोरगी तेच म्हणते, तुम्ही तेच म्हणता, तयार व्हा फक्त. बाप म्हणला जाऊ द्या, पुरीचं चांगलं व्हायला ना, बघू पुढचं पडी. दिली म्हणले पोरगी. काय म्हणत होती दारात, हा शब्द लक्षात ठेवा, वाडग माय तुकडा. हा शब्द पाठ करा, पुढे काम येणार. काय म्हणायची, वाडग माय तुकडा. भिकारीचीच होती, भिकारीचीच. काय वाडग माय तुकडा. लग्न झालं. त्या पुरीला उचललं गेला ना कलेक्टर घेऊन.
आता फुकट पोरीला फुकट डिग्री असते. नवरा पोरगी अडाणी समजा, पण नवरा डॉक्टर आहे, बायको डॉक्टरीन. नवरा मास्तर, बायको मास्तरीन. फुकटात डिग्री काही येऊ की नाही येऊ बरोबर महिने. हां, नवरा कलेक्टर, ही झाली कलेक्टरीन. आता 4-2 महिने लोटले, संक्रांत आली बाबा. संक्रांत म्हणलं काय बायकाचा सण येतो, आणि कलेक्टरची बायको. गल्लीतल्या सगळ्या बायका, असं असं माऊलीसारखा मोठा हॉल होता, दांडका सजवला असा सुंदर. सगळ्या बायका गल्लीतल्या बोलवल्या आणि हळदी कुंकू झालं, नाश्ते झाले, फराळ झाला. म्हणले आता उखाण्याचा कार्यक्रम सुरू करा. बायकाचं सगळ्यात प्रिय काय तर उखाणा आहे. हां, काही नवऱ्याला उचलतात बी, काही आपटतात बी त्या उखाण्यात, काही आपटतात बी. आपटणाऱ्या बऱ्याचशा असतात, सगळ्या उचलणाऱ्या पण असतात, आपटणाऱ्या असतात. म्हणले उखाणे घ्या. आता हे कलेक्टर बाई, हिची शान. म्हणले अगदी तुम्ही घ्या आधी सगळ्या. म्हणले मी शेवटी घेईल, तुम्ही घ्या. म्हणले सगळ्या बाईने नावं घेतले नवऱ्याचे, उखाणे घालू घालू. कलेक्टर बाईची बारी आली. बायका म्हणले आता बाईसाहेब तुम्ही घ्या. म्हणले घेते. हिने उखाणा घ्यायला सुरुवात केली. माझ्या नवऱ्याचा लई सुंदर मुखडा, नीट ऐका, माझ्या नवऱ्याचा लई सुंदर मुखडा, माझा नवरा कलेक्टर, वाडग माय तुकडा. माझा नवरा कलेक्टर, वाडग माय तुकडा. याला म्हणतात जित्याची खोड मेल्याने जात नाही. खोडीला औषध नसतंय, खोडीला औषध नसतंय. बदगं ते बदगच, नाही सुधरत माणूस, स्वभाव बदलत नाही. मनुष्य मेला तर जाताना सोबत आपल्या 2च गोष्टी नेतो, केलेले बरे वाईट कर्म आणि स्वभाव. स्वभाव हा गुणावर असतो. ज्या गुणात बद्ध आहे तसा स्वभाव. गुन्हा ऐसे वृत्ती ऐसे मन धरिती, मना ऐसे क्रिया करीती, केली ऐसे वरिती मरोनी देही. जशी वृत्ती तसा गुण, जसा गुण तशा क्रिया, तसा स्वभाव. आणि तो बदलत नाही. पुन्हा 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 त्याच स्वभावात जन्मता, त्याच स्वभावात मरता. हा क्रम कधीच बदलत नाही. मेल्यावर स्वभावासोबत जातो, त्याच स्वभावाने मनुष्य जन्म घेतो. तो कधीच बदलत नाही स्वतःहून, तो बदलतो. पण तो कशानं बदलतो? शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि मुखात देवाचं नाव. तुम्ही रजगुणात आहात, तमगुणात आहात, मुखात देवाचं नाव नाही आहे, जेवणात शुद्ध शाकाहार नाही आहे, संगती सज्जनाची नाही आहे, स्वभाव स्वतःहून कधी बदलणार नाही. तुम्ही राजस ते राजस, तामस ते तामस. तुम्हाला माहिती आहे रजगुणी, तमगुणी आणि सत्वगुणी माणसं कशी ओळखायची? की हा मनुष्य सात्विक आहे कसं ओळखावं, हा राजस आहे कसं ओळखावं, हा तामस आहे कसं ओळखावं. 2 माणसं आहेत, रस्त्यावर भांडणं लागली आहेत. एक लेचे पेचे पडले, एक भारी पडले. हा हाणतंय, हा हाणतंय. ते खालचं मारायची पाळी आली, हा हाणतंय. 3 माणसं बाजूला उभे आहेत, दोघांचे भांडण लागले. एक लेचे पेचे, एक भारी पडले. ते भारी पडलेलं हा हाणतंय. बाजूला 3 माणसं उभा आहेत, त्यातलं एक सात्विक, एक राजस, एक तामस. मारामारी चालली. हे हा हाणतंय, भारी पडले. सात्विक मनुष्य पुढे जाईल, आपोआप पुढे जाईल, दोघांची कॉलर धरेल, गब्बास 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 दोघाला करेल, मारू नको मारू नको, मरेल मरेल, मारू नको मरेल, मारू नको मरेल, बस झालं. प्रसंगी एखादा ठोका खाईल आपण, पण भांडण सोडवेलच, भांडण सोडवेल. सत्वगुण दयाळू असतो, परोपकारी असतो, प्रेमळ असतो, मायाळ असतो, भगवत भक्तीत रत असतो, जगासाठी जगत असतो. सत्वगुणी मध्ये पडेल, भांडण सोडेल, प्रसंगी एखादा ठोका खाईल पण भांडण सोडेल. सत्वगुणी दयाळू आहे, मायाळू आहे, प्रेमळ आहे, जगासाठी जगतो. रजोगुणी सुद्धा उभा आहे बाजूला. रजोगुणी लांबून भांडण बघेल, लांबून बघेल. हा ना, नाही तर मारा, काय करायचं मला, हा ना, नाही तर मारा, काय करायचं मला. अलिप्त राहील, अलिप्त राहील, लांबून भांडण बघेल, निघून जाईल. हा झाला रजोगुणी. सत्वगुणी मध्ये गेला, भांडण सोडे. रजोगुणीने लांबून मजा पाहिली. तमगुणीही तिथं असतो, पण तमगुणी प्रत्येक ठोक्याची मजा लुटतो. दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. दणबरा लिहित आहेत की तमगुणी कसा ओळखावा. तिकडं ठोका टाकला की इकडे उडी मारतो, प्रत्येक ठोक्याचा आनंद लुटतो. दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. दणबरा आहे. अंधारानं घुबडाला जसा आनंद होतो, तसे दुष्कृत्य केल्याने ज्याच्या चित्ताला आनंद होतो तो तमगुणी असतो. आणि म्हणून ही जेवढी विशेषण आहेत, मूर्ख आहे, नालायक आहे, हलकट आहे, बदगय,
कायनू बायनू हे सगळे शब्द तमोगुणीसाठी असतात. विचारभंगाची हाडे रूपती इंद्रियापुढे मरेपरी तेनेकडे क्रिया जाय. ज्ञानोबा आहे विचाराचा भंग, विचारभंगाची हाडे रूपती इंद्रियापुढे मरे परी तेनेकडे क्रिया जाय. मेला तरी आपला नालायकपणा टाकत नाही, तो तमोगुणी असतो. मेला तरी त्रास देतो, जिवंत पण देतो, मेल्यावरही त्रास देतो. दुष्कृत्य केल्याने ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो तो तमोगुणी असतो. जो जिवंतपणे समाजाला त्रास देतो आणि मेल्यावरही त्रास देतो तो तमोगुणी असतो. एक गावात गाव गुंड होतं. गाव गुंड साऱ्या गावाला परेशान केलं. लोक म्हणायचे कधी मरतंय की, वाट पाहत होते कधी मरतंय की, योगाने मेलं लवकर ते. पण मरायच्या आधी त्याचा एक मित्र होता, तसाच तमोगुणी गुंड असलेला. मरताना त्यांनी त्या मित्राच्या नावाने एक चिठ्ठी लिहिली आणि म्हटली ही चिठ्ठी मी मेल्यावर वाच, आत्ता वाचू नको. ठीक आहे म्हणला. आता हे मेल्यावर त्यांनी चिठ्ठी उघडीन वाचली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की माझी अंत्ययात्रा ताटकीवर काढू नका, माझ्या पायाला दोऱ्या बांधा आणि मला कुत्र्यासारखं वडत नाही स्मशानभूमीत, आणि माझी अंत्यविधी दफनविधी अंत्यविधी करा. माझा कुत्र्यासारखं बांधून मला वडत नाही. आता ती चिठ्ठी उघडली, सगळ्या गावकऱ्यासमोर वाचून दाखवली. म्हणले याने असं असं लिहिलंय. म्हणले काय की मला कुत्र्यासारखं वडत नाही. गावकरी म्हणले नाहीतर आम्ही कुत्र्यासारखंच वडत नेणार होतो, तुला बरं झालं तुझ्या तोंडातून आलं, आम्हाला हेच करायचं होतं पण तुझ्या तोंडून आलं. म्हणले बरं झालं. बांधला टांगड्याला, मोठे मोठे दोर, शर्यत लागली. बारी बारी मला थोडं वडू दे, मला सगळ्याला त्रास दिलाय ना, बदला घ्यायचा, मला थोडं वडू दे, मला थोडं वडू दे. बारी बारीने वडायला लागले बदला घ्यायला. पण त्या चिठ्ठीच्या शेवटी त्याने एक बारीक कंस करून लिहिलं होतं. त्या माणसाने दाखवलं नाही बाकीच्याला. त्या कंसात लिहिलं होतं मला दोराने वडीत नाही स्मशानात, पण मला वडायला सुरुवात केली की पोलीस स्टेशनला फोन कर. मला वडायला सुरुवात केली की पोलीस स्टेशनला फोन कर. आता वडायला सुरुवात झाली, यांनी लावला ना पोलिसाला फोन. पोलिसाची गाडी, पोलिसांनी ही वडतेत पाहिलं, पोलिसांनी ठोकले धरून गाडीत टाकले. लोक म्हणाले साहेब त्याचीच इच्छा आहे, चिठ्ठी वाचा ना. मेले माझ्या टांगड्याला बांधून वडीत नाही, माझी अंत्ययात्रा करा म्हणले, जाळा मला. त्यांनीच सांगितले म्हणले. ते म्हणले ते आपण पुन्हा बघू. पोलीस म्हणते पुन्हा बघू. याला वडल्यामुळे मेलाय का मेल्यानंतर वडलाय हे पोस्टमॉर्टम नंतर कळलं, पण सध्या तुम्ही वडतायत आणि वडल्यामुळेच मेलाय. आमची शंका आहे, चला सगळे जेलात नेले. याला काय म्हणायचं, मरे तरी तेनेकडे क्रिया जाय. विचारभंगाची हाडे रूपती इंद्रिया पुढे मरे परी तेनेकडे क्रिया जाय. वाईटच वागायचं. जिवंतपणी तर त्रास द्यायचा, मेल्यावरही त्रास द्यायचा. जिवंतपणी गावाला त्रास दिलाच, पण मेल्यावरही सगळे जेलात घातले. का आता मला टांगड्याला वडीत नाही. मेल्यावरही गावाला त्रास दिला आणि मेला. मरे परी तेनेकडे क्रिया जाय. आणि म्हणून अनेकही एक दिसे जे दुष्कृती चित्त उल्हासे अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. ज्ञानोबा आहे. दोन माणसाचे भांडण लागले तर आपण बोललो, एक भारी पडले, एक लेचेपेचे पडले, हाणतोय, प्रत्येक ठोक्याला उडी मारतो, प्रत्येक ठोक्याचा आनंद लुटतो. अरे हाताने काय काठीने हाण, ठोक्याची मजा लुटतो, प्रत्येक ठोक्याची मजा लुटतो. दुष्कृती चित्त उल्हासे अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. हा तमोगुणी असतो. दुष्कृत्य केल्याने ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो तो तमोगुणी असतो. असे आपल्यात बी असतात ना. आपण कुठं गेलं की आपण सगळं नीटनाटकं लावलंय, पार्टनर बाहेर गेले की विस्कटून टाकायचं, पलंगावरचं सगळं विस्कटून टाकायचं. दुष्कृती चित्त उल्हास. आणि म्हणून जो भक्तीमध्ये रत आहे, दयाळू आहे, परोपकारी आहे, तो सत्वगुण आहे. रजगुण न्यूट्रल आहे, जगा मरा मला काही घेणं नाही. तमगुण दुष्कृत्याने चित्त उल्हासित होतं, वाईट वागल्यानं आनंद मिळतो. हा तमगुणी आहे. सात्विक मनुष्याचा आहार पोळी भाजी, वरण भात, दूध दही तूप, गोड फलाहार हा शुद्ध सात्विक शाकाहार आहे. रजोगुणी माणसाचा आहार अति तिखट, अति खारट, अति आंबट. जनबरा लिहितात मौजाने, वाफेच्या शिगे वातीही लावल्या लागे, त्याचा ऊन ऊन मागे राजेश होतो. आदनातून भजे काढे आणि त्या भज्यातून वाफा निघत असतात.
माऊली म्हणतात त्या वाफावर जर वात धरली कापसाची वात पेटल म्हणले. माऊली लिहितात वाफेच्या शिगे लावल्या वातीही लागे ऐसा ऊन ऊन मागे राजेस होतो. आदनातून भजे काढलेत एवढे गरम आहेत त्या वाफावर वात धरली वात पेटल म्हणले. तसली वाफ निघणारे भजे गिळत असतो अग्नीच खात असतो. 2 माणसं हॉटेलमध्ये गेले म्हणजे तुझ्या हॉटेलमध्ये सगळ्यात गरम आहे ते खायला. आपल्या ऑर्डर असेच असतात मस्का मार केला मसाला मार केला तेज मार केला असल्याच ऑर्डर असतात आपल्या. ते बिचारा विचारतं कम तेज का जादा तेज आपण म्हणतो जादा तेजला. हे म्हणलं आयटीत तुझ्या हॉटेलमध्ये सगळ्यात गरम असेल ते खायला. वेटर म्हणलं असं. वेटर गेला आणि त्याने का बशीमध्ये विस्तव घेतला म्हटला खा म्हणले माझ्या हॉटेलमध्ये सगळ्यात गरम हेच आहे म्हणले. खा म्हणले विस्तव. ते चाबरे होते सिगारेट काढली पेटवली झुरका आणला निघून गेले. पंक्तीला 10 माणसं बसलेत. 7-8 माणसं आधी खातात आणि आळणी लागलं तर वरून मीठ टाकतात. बरोबर. त्या बाईनी अगदी आटोपशीर योग्य मापाचं मीठ टाकलेलं असतं. मीठ लागतच नाही वरून. 7-8 लोक खातात लागलं तर वरून मीठ टाकतात. पण 2-4 असे बहादर असतात ताट समोर आलं की मिठाची चिमूट घ्यायची बचक घ्यायची त्या भाजीत टाकायचं कालवायचं. चांगली भाजी खारट करायची आणि कणाकण हाणायची. चांगली खारट करायची आणि कणाकण हाणायची. हे रजोगुणी असते. अति खारट अति आंबट अति तिखट अति दाहक. इकडून घामाचे पन्हाळे नाकातून शेंबट गळतं इकडून पन्हाळे लागलेत बदा 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 डेचक्याने पाणी पितंय घामाघूम झाले खातंय तिखट मरणाचं तिखट खातंय ते रजोगुणी असतं. तमोगुणी ज्याला मांस आवडतं दारू आवडते. बायका पोरात एका ताटात जेवायला बसतो नुसतं चिवडतो. सवे बैसुनी नारी करी गोतांबिल करीत. नरवारा लिहित आहेत सवे बैसुनी नारी गोतांबिल करीत. बायको पोरगी ताटात घ्यायची चुरायचा कालान गटागट हाणायचा. शिळं अन्न वाळलेलं अन्न दारू मांस हे तामस अन्न आहे. शिळं अन्न खाणं हे तामस अन्न आहे. ज्याला शिळं खायला आवडतं ते तमोगुणी असते. दिवाळीचा सण आहे ताट करंजानी भरले लाडूनी भरले सगळे गोड पदार्थ आहेत ताटामध्ये. दिवाळीचा सण आहे घरातले सगळे 4-5 माणसं जेवायला बसलेत गोडधोड पदार्थ ताटात आहेत. पण एखादी म्हातारी अशी असती सुनाला म्हणती ती कालची अर्धी भाकर आण ग पोरी. सुन म्हणते आत्याबाई आज दिवाळी आहे. नाही बाय मला शिळं खाल्ल्याशिवाय भागतच नाही माझं पोटच भरत नाही बाय. ती म्हातारी तमोगुणी असते. जिला शिळं खायला आवडतं ती तमोगुणी असते. शिळं खाणं हा दोष. आणि म्हणून दारू आवडते मांस आवडतं शिळं आवडतं घाणेरडं आवडतं नको ते करायला आवडतं हा तमोगुणी असतो. आणि या आहारानुसार आपला स्वभाव बनत असतो. जसे खाल तसे व्हाल जसं अन्न तसं मन. आणि मग सात्विक रसू सेविजे ते सत्वाची वाढी पाहिजे राजसा तामसा होईजे एर रसी. तुम्ही सात्विक अन्न घ्याल सात्विक स्वभाव राजस अन्न घ्याल राजस स्वभाव तामस अन्न घ्याल तामस स्वभाव. रजोगुणी मनुष्य अतिशय चंचल असतो. नरवारा लिहितात काय चंचलू मासा कामिनी कटाक्षू जैसा विजू तैसा लवलाय नाही. बघा नरवाचे शब्द कसे आहेत. कामिनी कटाक्ष जैसा काय अर्थ त्याचा सांगा बरं पूर्वी. तुमच्याशी संबंध आहे. कामिनी कटाक्षू जैसा. कामिनी म्हणजे काय. कामिनी माहीत नाही. कामिनी म्हणजे सुंदर तरुण देखणी मुलगी. आपल्याकडे आहे कोणी बरं आहे सगळ्या तुम्ही सुंदरच आहेत. कामिनी म्हणजे सुंदर तरुण देखणी मुलगी. नरवारा लिहितात कामिनी कटाक्ष जैसा सुंदर गोरीपान देखणी मुलगी आणि तिने प्रियकरावर नजर फेकावी. नरवारा लिहितात मी नाही बोलत. कामिनी कटाक्षू जैसा सुंदर तरुण देखणी मुलगी तिने प्रियकरावर नजर फेकावी. ती नजर जेवढी चंचल आहे तितका रजोगुणी चंचल असतो. मासा जेवढा चंचल आहे काय चंचलू मासा कामिनी कटाक्षू जैसा विजू तैसा लवलाय नाही. वीज सळसळ करते ती वीज. त्या विजेपेक्षा जास्त चंचल असतं. माशापेक्षा जास्त चंचल असतं. कामिनी कटाक्षापेक्षा जास्त चंचल असतं.
वळवळ वळवळ वळवळ, इथं बसू का जत्राला जाऊ, वळवळ वळवळ. लोक म्हणतात बसकी गपचेप, तरी ते वळवळ 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 वळवळ. अशांत असते, सारखी वळवळ. इथं राहू का जत्राला जाऊ. माझं आहे माझं, तुझं आहे माझंच. माझा आहे भात माझा, तुझ्या पत्रवेचा माझाच. हवरी वृत्ती, हवरी वृत्ती, तृष्णा आहे, हे रजोगुणी असते. सारखं कामाला. म्हणून व्यापाराच्या हाती उसंतू देहानं राहती, तैसे याचे पांती जुंपेज येते. हे रजोगुणी असते. ज्याला परद्रव्य करण्याचा अभिलाष असतो तो रजोगुणी. तमोगुणी दुष्कृत्य केल्याने ज्याचं चित्त उल्हासित होतं तो तमोगुणी. वाईट कृत्य केलं ज्याला आनंद मिळतो तो तमोगुणी. आणि सत्वगुणी प्रेमळ आहे, दयाळू आहे, परोपकारी आहे, मायाळू आहे, भगवत भक्तीत रत आहे, हा सत्वगुणी आहे. यातला रजोगुणी आणि तमोगुणी तुम्हाला भगवंतापासून दूर नेतात. रजोगुण तमोगुण देवापासून तोडतात. तुम्हाला देवाशी जोडतो तो फक्त सत्वगुण. देवाशी जोडतो तो फक्त सत्वगुण. हनुमंत ज्ञानोबा बोलतात की तुम्हाला देवाशी जोडणारा एकच गुण आहे, तो सत्वगुण. ती आहे सात्विक बुद्धी. मग आपला स्वभाव सात्विक व्हावा, आपली बुद्धी सात्विक व्हावी, माझ्यात सत्वगुण वाढावा, तर बलवान साधन काय? एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीचे ठाई, आहारा वाचुनी नाही बळी आहे. तू ज्ञानोबा आहे काय बोलते माऊली? एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीचे ठाई, आहारा वाचुनी नाही बळी आहे. तू स्वभाव सात्विक करायचा आहे, बुद्धी सात्विक करायची आहे. एकच साधन, शुद्ध सात्विक शाकाहार. रजोगुण तमोगुण देवापासून तोडतात, दूर नेतात. सत्वगुण देवाशी जोडतो, देवाची प्राप्ती करून देतो. मग हा सत्वगुण जीवनात यावा, त्याला बलवान साधन काय? शुद्ध शाकाहार, शुद्ध सात्विक शाकाहार. हे सगळ्यात बलवान साधन आहे. शब्दप्रयोग बघा, एरवी तरी पायी स्वभाव वृद्धीचे ठाई, आहारा वाचुनी नाही बळिया हेतू. बळिया शब्द घातलाय. आहारा वाचुनी नाही बळिया हेतू. आहार हा सर्वात बलवान साधन आहे. कशाला? स्वभाव सात्विक बनायला. आणि मग शुद्ध सात्विक शाकाहार करा, स्वभाव सात्विक बनेल. सात्विक बुद्धी जागी होईल. सात्विक बुद्धी तुम्हाला देवाकडे खेचून आणेल, भगवंताच्या नामात रत करेल, भगवंताची प्राप्ती करून देईल आणि संसारातल्या सगळ्या गोष्टी देईल. आणि म्हणून शुद्ध सात्विक शाकाहार करा, बुद्धी सात्विक होईल. नंबर 2ला सज्जनाची संगती करा. संगती फार महत्त्वाची आहे. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही, पण येस हे लय पाठ यार. असलं लय पाठ आहे. वाडगं माय टोकडा असलं लय पाठ आहे. ज्ञानेश्वरी पाठ नाही आहे. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही, पण गुण लागला. पटकन गुण लागतो. डेकनाच्या संगे हिरा भंगला, कुसंगे नाडाला साधू तैसा. तुम्हाला माहिती आहे जगात सगळ्यात कठीण काय? हिरा. हिरा दगडापेक्षा कठीण आहे. हिरा लोखंडापेक्षा कठीण आहे. त्या आयरनीवर जर हिरा मांडला आणि वरून घन हल्ला, तो घनात शिरेल, नाही तर आयरनीच शिरेल पण फुटत नाही. तो लोखंडाला फोडतो पण स्वतः फुटत नाही. एवढा मजबूत, एवढा कठीण हिरा, पण ढेकणाच्या संगतीत गेलाय. ते ढेकून फुटले, रगत त्या हिऱ्याला लागले, त्या हिऱ्याच्या बोटाने चुरा होतो. संगतीचा परिणाम, संगतीचा परिणाम. एवढा कठीण हिरा घनानं फुटत नाही, पण ढेकणाच्या संगतीत गेले, रगत लागले त्याला, त्याचा चुरा झाला, कुचकं झालं. संगती ढेकणाची. ढेकणाच्या संगे हिरा भंगाला, कुसंगी नाडाला साधू तैसा. बैसता चोरापासी तैसीच होय बुद्धी, पाहताच चिंदी धावे म्हण. तुकोवर आहे. बैसता चोरापासी तैसीच होय बुद्धी, पाहताच चिंदी धावे म्हण. चोराच्या बाजूला बसलाय, फाटकं चिंदूक उचला वाटतं. फाटकं चिंदूक, टारकाळी पडली, चिंदूक घेतं आणि खिशात घालतं, बदगं असतं. बैसता चोरापासी तैसीच होय बुद्धी, पाहताच चिंदी धावे म्हण. संगतीचा परिणाम. कैकई प्रभू रामचंद्रावर कौशल्या मातेपेक्षा जास्त प्रेम करत होती. रामायणकार समोर बसलेत. आदरणीय माऊली साहेब आधी रामायणच सांगत होते. माऊलींना विचारा, कैकई माता प्रभू रामचंद्रावर कौशल्या मातेपेक्षा जास्त प्रेम करायची. नंबर 2ला कौशल्या माता होती. रामचंद्रांना कुठं नाही दौडत पळत आलं लहानपणी की पहिली कैकई मातेच्या गळ्याला मिठी मारावी. कौशल्या पुन्हा जीवापाड सख्या आईपेक्षा जास्त प्रेम करणारी कैकई. रामाला 14 वर्षाचा वनवास आणि भरताला गादी. का? संगती मंथरेची.
संगती मंथरेची, डवळ्या शेजारी पवळ्या बांधला, संगती मंथरेची. बुद्धीत पालट झाला. तुम्ही कोणासोबत वागता याला फार महत्त्व आहे. कर्ण महादानी होता, कृष्ण भक्त होता, पण द्रौपदीला माझ्या मांडीवर येऊन बस म्हणला, इथपर्यंत खाली पडला. संगती दुर्योधनाची, वाया गेला. तुम्ही कोणाच्या संगतीत वागता याला फार महत्त्व आहे. आणि म्हणून मुलींनो, एक गोष्ट माझी आज आवर्जून लक्षात ठेवा. अजून 4-2 वर्षांनी तुमचे लग्न होतील. लग्न जमायच्या वेळेस मुलगा किती श्रीमंत बघू नका, मुलाचे मित्र कसे आहेत हे तपासा. हा संदेश माझा पास होऊन गेल्यानंतर लक्षात ठेवा. मुलाची श्रीमंती तपासू नका, जायदाद तपासू नका, मुलाचे मित्र कसे ते तपासा. तो कुणाच्या संगतीत वावरतो, कोट्याधीश आहे पण नालायकाच्या संगतीत आहे, त्याला रिजेक्ट करा, लग्न करू नका, आयुष्यभर पस्तावा लागेल. संगती महत्त्वाची. गरीब आहे, खायला दाना नाही घरात, गरीब आहे, सज्जनाच्या संगतीत वावरते, मित्र सज्जन आहेत, जरूर लग्न करा. तुम्हाला काही सांगत नाही मी. तुम्ही कोणासोबतही करा, मी फक्त मुलीला सांगतो. कारण यांच्यासोबतच करायचं ना, तर सांगाव काय नाही, हेच पुढे नवरदेव आहेत. म्हणून मुलाचे मित्र तपासा, संगती तपासा, श्रीमंती तपासू नका. गरीबात गरीब मुलगा आहे, गरीब आहे, पण अतिशय गोड आणि सज्जन मित्र आहेत, तिथंच हार घाला त्याला. सुपारी फोडू नका, हार घालूनच या, हायगाईस करू नका. कळालं? संगती बघा, संगती फार महत्त्वाची आहे. आणि मग नको दुष्ट संग पडे भजना भंग, तुकोबर आहे, नको दुष्ट संग पडे भजना भंग. दुष्टाची संगती टाळा, दुष्टच व्हाल. सज्जनाची संगती करा, सज्जन व्हाल. साधूला सुद्धा सज्जनाच्या संगतीची गरज आहे. कुसंगे नाडाला साधू तैसा. एखादा साधू आहे, 10 डॉल्बीचे लग्न अटेंड केले, डिंग डॉंग, डॉल्बी डिंग डॉंग, 10 लग्नाला गेलाय साधू. 11व्या दिवशी माघारी येतो, ते असाधू होऊनच येतो. डॉल्बीच्या लग्नातून विकारी वातावरण आहे, साधू असाधू बनतो. 10 डॉल्बीचे लग्न अटेंड केले तर. पण एखादा गुंड आहे, 10 अंत्ययात्रा अटेंड केल्या, 10 अंत्ययात्रा, 11व्या दिवशी साधू होऊनच येतो. परिणाम संगतीचा आहे. रूम पार्टनरही निवडून घ्या. स्वभाव कसा आहे, बोलती कशी, काळी का गोरी बघू नका, बोलती कशी, वागती कशी. रूम पार्टनर सुद्धा सात्विकच असावी. संगतीला फार महत्त्व आहे. आणि म्हणून धनवाना बोलतात की धरावा तैसा संगू, ओवी आहे का नीट, धरावा तैसा संगू जने पोके सात्विकाचा लागू, सत्ववृद्धीचा भागू आहार उघे पे. स्वभाव सात्विक करायचा आहे, बुद्धी सात्विक करायची, शुद्ध सात्विक शाकाहार घ्या. नंबर 1. नंबर 2, सज्जनाची संगती करा. नंबर 3, मुखामध्ये नित्य भगवंताचं नाम ठेवा. जय जय राम कृष्ण हरी म्हणा, जय जय राम कृष्ण हरी म्हणा, जय जय राम कृष्ण हरी. हे असंच भिजत ठेवा. आता हरभरे भिजवतो, संध्याकाळी आपण घोगऱ्या करायला हरभरे, हे मुखात असंच नाम भिजत ठेवा. देवाचा विसर ही विपत्ती आहे, देवाचा आठव ही संपत्ती आहे. देवाचा आठव ही संपत्ती आहे. आणि देवाचा आठवच सोबत चालतो, बाकी काही चालत नाही, सगळं इथंच राहतं. मग देवाचा आठव ही संपत्ती आहे, ही खरी संपत्ती आहे. जय राम कृष्ण हरी विसरू नका. मी BHMS आहे, मी MS आहे, MD आहे, MBBS आहे, असाल पण संसार चक्रातून सगळ्यालाच जायचं आहे. तुम्हा आम्हाला, शिकलेल्या अडाण्याला, सगळ्याला यायचं जायचं, ही गती सगळ्याला आहे. जाताना फक्त रामनाम सोबत चालतं, फक्त रामनाम. आयुष्यभर ते रामनाम घेत नाही, मेल्या म्हणतात रामनाम सत आहे. आता ते काय करते, मेलं ना, बुंदी का बेत आहे, मेलं, आता काय करते, रामनाम सत आहे. मेल्यावर त्यांनी एकदा राम म्हटलं नाही, पण त्याचं मडं चाललंय मागं सगळे रामनाम सत आहे. अरे आता काय, ते मेलं ना, आता काय करता रामनाम सत करून. हरिनाम मुखात भिजू घाला. आता बोलण्याची नाही देवाविन काही, आता वाचण्याची नाही ज्ञानेश्वरीविन काही. हा चंग बांधायचा. 16 वर्षाचा आमचा ज्ञान, 16 वर्षाचं बाळ, 16चा आकडा फिरवला, 61 केला, 61 वर्षाचा म्हातारा झाला तरी ज्ञानेश्वरी उघडावी वाटत नाही. ज्ञानेश्वरी इज द बुक ऑफ द लाईफ.
हा जीवन ग्रंथ आहे. जीवन कसं जगावं ज्ञानेश्वरी शिकवते, पण जीवन जगून झाल्यानंतर आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो तेही सगळे वाचत नाहीत. दुर्भाग्य या देशाचं. या जगात सगळ्यात श्रीमंत देश कोणता आहे तर भारत आहे. तो पैशामुळे श्रीमंत नाही आहे. भारत सगळ्यात श्रीमंत आहे जगात, ते केवळ गीता आणि ज्ञानेश्वरीमुळे. भारत जगात सगळ्यात श्रीमंत आहे एकाच कारणामुळे, भारतात गीता आहे, भारतात ज्ञानेश्वरी आहे. हिला लुटा. अभागी आम्ही तिला उघडून पाहत नाही आहेत, उघडून पाहत नाही. कोण म्हणतं आळंदीला जावं आणि महाराज भवन ज्ञानेश्वरी सांगावी? मी का आळंदीला गेलो? कुठं ट्रेनिंग घ्यायला गेलो? मी बोलतच नाही. ज्ञानेश्वर महाराज माझ्या मुखातून बोलत आहेत. मी न करे त्याची कथा, परी माझे मुखी होय तो वक्ता, ऐसेनी बलात्कारे बोलविता काय मी आता करावे? बरोबर आहे. बलात्कारानं माझ्याकडून वधवून घेत आहेत का? मी समर्पण केले. मी माझी प्रॅक्टिस करतो, डोळ्याचा डॉक्टर, माझा धंदा तर चालूच आहे, पण जीवन वाहून घेतलं ज्ञानेश्वरीला. बरोबर आहे. आपल्या मुखातून बोलतात, आपण कोण बोलणार आहे? माझे युक्तीचा नव्हे हा प्रकार, मज विश्वांबर बोलवितो. बोलवणारा तो आहे. तुम्ही जीवन समर्पण करा ज्ञानेश्वरीला, ज्ञानोबा. तुम्हाला ज्ञानेश्वरी कळेल, येईल. हा प्रासादिक ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी हा प्रासादिक ग्रंथ आहे. ज्ञानोबाने मस्तकावर हात ठेवला तरच कळतो आणि सांगता येतो, अन्यथा सांगता येत नाही. फोन बंद करा. विषय असा होता, शेवटचे 5 मिनिट. विषय असा होता की ज्ञानोबा या वहीत बोलतायत, बुद्धी हे तेज तत्वाची आधी, जे सत्वगुणाची वृद्धी, आत्मा या जीवाची संधी वसवित असे. आता मी ओवीवर आलोय, शेवटचे 5 ते 10 मिनिट संपले आपलं. विषय असा आहे की ज्ञानोबा बोलतात की बुद्धी हे तेज तत्वाची आधी, जे सत्वगुणाची वृद्धी, आत्मा या जीवाची संधी वसवित असे. बुद्धीचा विकास हा सत्वगुणातून होतो आणि सत्वगुणाचा विकास 3 गोष्टींनी होतो. तो शुद्ध सात्विक शाकाहार, सज्जनाची संगती, मुखात भगवंताचं नित्यनाम. बुद्धीचा विकास सत्वगुणानं, सत्वगुणाचा विकास या 3 गोष्टींना. आणि मग राजस आणि तामस बुद्धी देवापासून तोडतात. त्या विकारी असतात, घाणेरड्या असतात, विषयात संसारात बांधतात, तुमचं वाटोळं करतात, स्वभाव घाणेरडा बनवतात. सात्विकच बुद्धी अशी एक बुद्धी की जी तुम्हाला भगवंताशी जोडते, मुखात तुमच्या नाम देते, तुम्हाला मुक्त करते. पण ही सात्विक बुद्धी जीवनात यावी यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनात सत्वगुण आणावं लागतं. कारण या जगात कुठलीही गोष्ट मिळेल ते फक्त सत्वानं. तुकोबारा बोलले, तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. या जगात तुम्हाला कुठली गोष्ट मिळेल ती सत्वगुणानेच, इतर कशाने नाही. देवसुद्धा सत्वगुणानेच, इतर कशाने नाही. विपाय वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध. ज्ञानोबा बोलतात, विपाय वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध. सत्वगुण जीवनात आला की तो ज्ञानाला हाक मारतो. जे आत्मज्ञान आहे, जे आम्हाला देव बनवतं. ज्ञानोबा लिहितात, विपाय वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध. साध म्हणजे हाक मारणे. हा सत्वगुण जीवनात आला, ते ज्ञानाला हाक मारतं. आत्मज्ञानाला, हे आत्मज्ञाना इकडे, तुम्हाला सत्वगुण आत्मज्ञान मिळवून देतो. पण हाच सत्वगुण जीवनात येतो शुद्ध शाकाहारानं, सज्जनाच्या संगतीनं, मुखात भगवंताच्या नामानं. आणि मग कुणाचं खावं, काय खावं आणि किती खावं, याला फार महत्त्व आहे. हे 3 शब्द लक्षात ठेवा. कुणाचं खावं, काय खावं आणि किती खावं. आज मंजरीकर माऊली माझं प्रवचन संपलं, मला म्हणले, डॉक्टर साहेब जिहारी या. मी म्हणे, नाही, मला चहा पाजा. चहा म्हणजे दूध पाजा. का? कधीही सज्जनाच्या घरचं अन्न टाळू नये, कधीही संताच्या घरचं अन्न टाळू नये. घासाघासाला आपण संत बनत असतो, त्या अन्नाची ताकद आहे. म्हणून हुकून चुकून जर माझ्या घरी कधी आले तर हट्ट घ्या, सर आम्हाला चहा पाजा. आम्हाला तसं उपाशी लावू नका. हट्ट करायचा, काकू आम्हाला चहा पाजा. मोठे सरच्या घरी घरी आलो तर आम्ही मोठे सरच्या घरी आलो, काकू आम्हाला चहा पाजा. माझ्या बायको पण हट्टानं चहा प्यायची. सज्जनाच्या घरचं अन्न खाल्लं तर घासाघासाला चित्त पवित्र होतं, अंतकरणाची शुद्धी होते, तुम्ही देवाच्या दिशेने झुकता. म्हणून काय खावं, कुणाचं खावं, याला फार महत्त्व आहे. कुणाचंही खाऊ नये. भ्रष्टाचार करून जे अन्न घरात येतंय त्या माणसाच्या घरात चुकूनही जेवू नये, मग ते सोन्याचं ताट असू द्या. लबाडाच्या घरी भ्रष्ट माणसाच्या, करप्ट माणसाच्या घरचं अन्न खाऊ नये. लबाड माणसाचं अन्न खाल्लं तर बुद्धी भ्रष्ट होते.
विकारी होते. लबाडाचं खाऊ नका, सज्जनाच्या घरचं खा. कोणाच्या घरचं खावं? सज्जनाच्या. काय खावं? सात्विक आहार घ्यावा. किती खावं? मोजकं खावं. हे बी फार महत्त्वाचं आहे. गोड लागलं म्हणून कुचू नये. गोड लागलं म्हणून कुचू नये. मग काय होतं? मग 3 पोळ्या आणि 6 गोळ्या. 3 पोळ्या आणि गोळ्या 6. 3 पोळ्या 6 गोळ्या. एक वेळेस खातो तो योगी, 2दा खातो तो भोगी, 3दा खातो तो रोगी. 3दा खातो तो रोगी. 1दा खातो तो योगी, 2दा खातो तो भोगी, 3दा खातो तो रोगी. आपण कशात बसतो तुमचं तुम्ही बघा. कशात बसतो तुमचं तुम्ही बघा. आहार हा परिमित असावा. आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे मविजे आणि क्रिया जात आचरिजे तयाच स्थिती. युक्त आहार विहार नेमेंद्रियासी सार नसावी बासर बहुनिद्रा. आहार परिमित असावा. परिमित असावा, मोजका असावा. चांगलं लागतं म्हणून कोचू नये. म्हणून काय खावं, कुणाचं खावं आणि किती खावं हे गणित लक्षात ठेवा. तर काय खावं? शुद्ध सात्विक शाकाहार खावा. कुणाचं खावं? प्रसंग आला तर सज्जनाच्या घरचं खावं. आणि किती खावं? मोजकं खावं. मोजकं खावं. हे गणित घेऊन पुढं चाललात, तुमचा स्वभाव सात्विक बनेल. स्वभाव सात्विक बनेल. स्वभाव सात्विक बनला, बुद्धीचा विकास होईल. बुद्धी सात्विक बनेल. आणि सात्विक बुद्धी ही तुम्हाला डायरेक्ट देवाशी जोडते. संसारातला फायदा तर करतेच, पण देवाशी जोडते. ज्ञानोबा म्हणतात, जैसी दीपकलिका धाकुटी बहु तेजा ते प्रकटी, तशी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. सात्विक बुद्धी म्हणजे सद्बुद्धी. एवढी एवढीशी ज्योत असते, एवढी एवढीशी ज्योत पंथीमध्ये, परी बहु तेजा ते प्रकटी. दीपकलिका धाकुटी बहु तेजा ते प्रकटी, तशी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. दिव्याची ज्योत एवढी एवढीशी, पण सारा घरातला अंधार घालवते, प्रकाश देते. तशी सद्बुद्धी एवढी एवढीशी, पण तुम्हाला देवच मिळवून देते. देवच मिळवून देते. जसा गंगेशी उददी निरंतर. जसा नदीला शेवट समुद्रच, तसा सद्बुद्धीला शेवट देवच. या 3 गोष्टींनी, शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती, मुखात देवाचं नाव, या 3 गोष्टींनी सद्बुद्धी जागी झाली ना झाली की ती तुम्हाला देवच मिळवून देणार. देवच मिळवून देणार. आणि या जगात तुम्ही आम्ही आलो कशा करता? पाय पाय शराच्या गावा जायला आले पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडून या. इथं येणं गेले कशा करता? कशाला आले तुम्ही? BHMS होण्यासाठी? झोट. MBBS होण्यासाठी? मी MBBS MS आहे. MBBS होण्यासाठी आलो मी? झोट. इथं येणं केले ते केवळ ज्ञानोबा म्हणतात, पाय पाय शराच्या गावा जयाला आले पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडून या. इथं येणं केलं ते एकच कारण आहे, नरदेहाच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. नरदेहाच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. भगवत प्राप्तीसाठी आम्ही आलो आहेत. जर आम्ही अहोरात्र भगवंताचं नामचिंतन करून देव प्राप्त केला नाही, तर आम्ही पुन्हा 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 मृत्यूच्या चक्रात अडकतो, जन्माच्या चक्रात अडकतो. आजपर्यंत आमची अनंतपार जन्मे झाली आहेत. अनादी काळापासून आम्ही फिरतोय. अनंतपार जन्मे झाली आहेत. प्रत्येक जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनलोय. माझं वाक्य नीट आहे का? आमची अनंतपार जन्मे झाली आहेत. प्रत्येक जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनलोय. मग असा किती दिवस मृत्यूचा घास बनायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. ज्याचं त्यांनी ठरवावं. मग या जन्मात तरी मृत्यूचा मी घास बनू नये यासाठी सावध व्हा. BHMS तर कराच, पण मृत्यूचा घास बनू नये यासाठी सावध व्हा. शुद्ध शाकाहार करा, सज्जनाची संगती करा, मुखात भगवंताचं नामधारण करा. सत्वगुण जीवनात येईल, बुद्धी सात्विक येईल. सात्विक बुद्धी तुम्हाला देवाची प्राप्तीच करून देईल. तुम्ही देव व्हाल, जन्म मरण्याच्या फेऱ्यातून बाहेर पडाल, मुक्त व्हाल. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील हा सफल जन्म असतो. कारण तुम्ही एका जनार्दने असे किती झाले? नाथ महाराज म्हणतात एका जनार्दने असे किती झाले. अरे तुमच्या आमच्यासारखे डॉक्टर, इंजिनियर, वकील, पुढारी, तहसीलदार, कलेक्टर खिसमिस गलबला किती आले आणि किती गेले? अगणित आकडा आहे. नदीला पाणी आलंय, पूर आला किंवा इथं तळे बाजूला, मंजरीच्या बाजूला तळे, ह्या पाण्यावर जाण, बोटाने लिहा, तुमचं नाव लिहा बोटाने, किती वेळ टिकेल? पुसता पुसता लिहिलं जाईल. वाहत्या पाण्यावर बोटाने नाव लिहा, किती वेळ टिकेल? लिहिता लिहिता पुसले जाईल, क्षणार्धात पुसल्या जाईल. वाहत्या पाण्यावर बोटानं लिहिलेलं नाव जसं क्षणार्धात पुसलं जातं, तसं
जो केवळ आणि केवळ धनाच्या मागे लागलाय, संपत्तीच्या मागे लागलाय, त्याचंही नाव या जगात पुसल्या गेलं. त्याची कोणी यादी ठेवली नाही. अगणित आले, अगणित गेले, त्यांचा हिशोब ठेवला नाही. हिशोब त्यांचा राहतो. कुणाचा? मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, जो प्रभु प्रेम में जीवन बलिदान किया करे. यादी त्याची ठेवल्या जाते, हिशोब त्याचा राहतो. कुणाचा? की ज्यांनी उभं आयुष्य रामनामात घातलंय, उभं आयुष्य राम घोकलाय, त्याचं नाव दप्तरी लागतं. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी असे किती झाले, एका जनार्दनी असे किती झाले, परी हरिनाम सेविले तोच धन्य. हरिनामाचं सेवन करा, जीवन धन्य होईल, मुक्त व्हाल. आणि म्हणून हरिनाम, सज्जनाची संगती, सात्विक शुद्ध शाकाहार, सत्वगुण वाढेल, सात्विक बुद्धी येईल. आणि सात्विक बुद्धी तुम्हाला देवच बनवून सोडेल, देवच बनवून सोडेल. जसा नदीला शेवट समुद्रच, तसा सात्विक बुद्धीला शेवट परमात्माच. जसा गंगेशी उददी निरंतर. नदीला शेवट समुद्र, तसा सात्विक बुद्धीला शेवट परमात्माच. तुम्ही देव व्हाल, तुम्ही देव व्हाल, जीवन सफल होईल. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की बुद्धीचा पालट धरारे काही, बुद्धीचा पालट धरारे काही, मागवता नाही मनुष्य देह. अरे बुद्धीचा पालट धरा म्हणले, राजस तामस बुद्धी तिला पालटा. सात्विक बुद्धी जागी करा की जी देवाशी जोडते. मग सात्विक बुद्धी येईल कशानं? शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती, मुखामध्ये देवाचं नाव. पाठ झालं गड्या आता. मुखामध्ये देवाचं नाव, या 3 गोष्टींनी जीवनामध्ये सात्विक बुद्धी येईल. सात्विक बुद्धी देवाची प्राप्ती करूनच सोडते, सोडतेच, फक्त ती जागी व्हावी. हा परमार्थिक फायदा झाला. परंतु सात्विक बुद्धी जागी झाली तर शैक्षणिक क्षेत्रातही फायदा होतो. तुम्ही विद्यार्थी आहात, मलाच तुम्हाला मुक्त करायचं नाही आहे. ठीक, तर मुक्त करायला माझ्याकडे जुने सिनियर 4-5 माणसं आहेत, मी त्यांना मुक्ती दिली यातून. मला तुम्हाला मुक्त करायचं नाही, तुम्ही बाळ आहेत अजून छोटे छोटे, मुक्तीच्या दिशेने तर जाच. पण सात्विक बुद्धी जागी झाली तर ती शालेय जीवनात सुद्धा फायद्याची आहे. कारण सात्विक बुद्धी ही तुम्हाला मेंटल पीस देते, चित्ताची एकाग्रता देते. आणि जिथं चित्ताची एकाग्रता आहे तिथं कायमचं यश आहे. तुमची राजसबुद्धी तामसबुद्धी आहे. राजसबुद्धी विकारी आहे, चंचल आहे, विषय आवडतात, भोग आवडतात, ती सारखी पळती, चल ग पिक्चरला, चल ग फिरायला, ती बाहेर घेऊन जाते तुम्हाला, विकारीच आहे. रजोगुणी, तमगुणी तर नालायकच आहे, तिचं तर बोलणं, ती टुकारच आहे. तमगुणी तर टुकारच बुद्धी, तिची तर गणतीच धरायची नाही. मग अभ्यास करायचा आहे, चांगल्या मार्काने पास व्हायचे, चांगलं डॉक्टर व्हायचं आहे, तर बुद्धी सात्विकच पाहिजे. कारण कॉन्सन्ट्रेशन जे होतं, मेंटल पीस, ते फक्त सात्विक बुद्धीने होतं. सात्विक बुद्धीने कॉन्सन्ट्रेशन होतं, अभ्यास होतो, चित्ताची एकाग्रता साधते, अभ्यास चांगला होतो. सात्विक बुद्धीचा झाला फायदा शालेय जीवनात. सात्विक बुद्धीने मोक्ष दिला, देव दिला, शालेय जीवनात अभ्यासही दिला. सात्विक बुद्धीने चांगला स्वभावही दिला, चांगला स्वभावही दिला. नवरा खटाळे पण बायको सात्विक आहे, संसार मोडत नाही. पण नवरा खटाळ बायको टुटाळ, नवरा खटाळ बायको खटाळ, दनादन मारामारी, बॅग भरली घरी गेली की फारकतच मागते पोरगी, फारकतच. पण स्वभाव चांगला आहे. दुर्दैवानं तुम्हाला नवरा खटाळ मिळाला, उदाहरण घ्या, नवरा खटाळ मिळाला पण तुम्ही सात्विक आहे, तुमची बुद्धी सात्विक आहे. सात्विक बुद्धीने सहनशीलता वाढते, का मुखात देवाचं नाव आहे. हरिनाम हे एक चिलखत आहे. युद्धामध्ये लोखंडाची चिलखत जसे तलवारीचे घाव सहन करते, तसे हरिनामाने माणसाच्या जीवनात सहनशीलता येते. हरिनामाची चिलखत संकटाचे घाव सहन करते. संकटाला तोंड देण्याचं साहस तुमच्यात येतं. सासू छळते, नवरा छळतोय, पण तुम्ही सत्वगुणी आहात, सात्विक बुद्धी आहे, तुम्ही प्रत्येक गोष्ट लाईटली घ्याल. मुखात हरिनाम आहे, त्यांनी झालेलं दुःख पुसून टाकाल, सहनशीलता वाढेल. नवरा मोकार आहे पण तुम्ही सात्विक आहेत, त्याला ताळ्यावर आणणार. नाही आला, स्वभावाला औषध नसते, आपण बोललो खुडीला औषध नसते, नाही आला पण तुम्ही सात्विक आहेत, जुळून घ्याल, संसार कडीला न्याल. पण ते टुकारे नवरा तुमच्या सात्विक बुद्धी नाही आहे, दनाकोटी मारामारीच होईल. हा कौटुंबिक फायदा झाला सात्विक बुद्धीचा. पहिला शैक्षणिक फायदा, अभ्यास चांगला होतो. परमार्थिक फायदा, देव भेटतो. कौटुंबिक फायदा, कौटुंबिक स्वास्थ्य मिळतं, नवरा बायकोचं पटतं. शिवाय अजून एक गुरुमंत्र देतो जाता जाता, संपलंय माझं. नवरा बायकोत कधीच भांडण होऊ नये. सगळेजण ऐका, आपल्या ज्यांचं लग्न झालं आणि ज्यांचं होणार नाही ते बी नीट ऐका.
नीट आहे का? नवरा बायकोत भांडण कधीच होऊ नये असं वाटतं ना? वाटतं ना? होतात ना भांडणं? भांड्याला भांडं लागतंच. हां, सगळे नवरा बायको भांडतात, पण नवरा बायकोचं आपलं कधीच भांडण होऊ नये असं वाटत असेल ते गुरुमंत्र देतो जाता जाता आणि थांबतो. नवरा बायको उभयता दोघेही नामधारक असले तर तुकोबाराय म्हणतात की भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या तोंडात देवाचं नाव, फक्त त्याच्याच जीवनात शांती दया क्षमा. मुखात रामनाम, हृदयात दया. दया ही अशी वस्तू आहे की ती कधी स्वतःसाठी जगत नाही. दया सतत समोरच्यासाठी जगते. दया समोरच्याला कधी दुःख देतच नाही. दया उलट समोरच्याचं दुःख निवारण करते. हा मुद्दा लक्षात घ्या. मग नवरा बायको दोघे उभयता नामधारक आहेत. दोघांच्या मुखात राम नाम आहे, दोघांच्या हृदयात दया दया आहे. मग दया, दोघे एकमेकाला दुःख देणार नाहीत, एकमेकाचं दुःख निवारण करतील. नवऱ्याला काटा टोचला, बायकोच्या डोळ्यात पाणी. बायको पडली, नवऱ्याच्या डोळ्यात पाणी. मुखात राम, मुखात राम नाम, हृदयात दया. दया स्वतःसाठी जगत नाही, दया समोरच्यासाठी जगते. दया समोरच्याला दुःख देत नाही, समोरच्याचं दुःख निवारण करते. पती पत्नी उभयता नामधारक आहेत, दोघांच्या हृदयात दया आहे. दोघं एकमेकाचं दुःख निवारण करतील, दुःख देणार नाहीत. आपोआप त्यांचा संसार सोन्याचा होईल, सोन्याचा होईल, संसार यशस्वी होईल. आणि म्हणून मुलगी सासरी वाटं लावताना मुलगी सासरं वाटं लावताना आईने तिच्या कानात एकच सांगावं, बाई सासरी चालली आहेत, फक्त रामनामाला विसरू नको. पोरीने संसार जिंकला. काही सांगा की नका सांगू, नीट वाग बाई, जमून घे बाई, आणि गोड बोल बाई, आणि संसार सांभाळ बाई. अरे असलं सांगूच नका पानशेट. मुलगी वाटं लावायची, एकच सांगा कानात, बाई सासरी चाललीत, रामनामाला विसरू नको. गाडीत बसली, राम मानत जा. संसारात गेली, राम घोक, आयुष्यभर राम घोक. तुझ्या हृदयात दया, हृदयात दया. नवरा कसाही वागो, हृदयात दया आहे तुझ्या, तू त्याच्यासाठी जगशील, संसार टिकेल. आणि दोघांनी रामनाम घेतलं तर सोन्यान पिवळं. दोघांच्या हृदयात दया, दोघं एकमेकाचं दुःख निवारण करतील, दुःख देणार नाहीत. हा रामनामाचा, भगवत नामाचा महिमा आहे. कौटुंबिक स्वास्थ्य, मुखात नाम, सत्वगुण वाढतो. सत्वगुण वाढला, सात्विक बुद्धी, सात्विक बुद्धी, कौटुंबिक स्वास्थ्य. आणि म्हणून मी आज जो विषय छेडला की बुद्धी हे तेज तत्वाची आधी, जे सत्वगुणाची वृद्धी, आत्मा या जीवाची संधी वसवित असे. बुद्धीने परमार्थिक फायदा होतो. बुद्धीचा विकास झाला, बुद्धी सात्विक झाली, परमार्थिक फायदा होतो. काय? देव भेटतो. बुद्धीचा विकास झाला, सात्विक बुद्धी झाली, काय होतं? कौटुंबिक स्वास्थ्य लाभतं. बुद्धीचा विकास झाला, बुद्धी सात्विक झाली, काय फायदा होतो? शैक्षणिक फायदा होतो, अभ्यास चांगला होतो. तिन्ही स्तरात फायदा होतो बुद्धीने. आणि म्हणून आपल्यामध्ये सात्विक बुद्धी जागी करा. सात्विक बुद्धी जागी होण्यासाठी जीवनात सत्वगुण असावा लागतो, तेव्हा सात्विक बुद्धी जागी होते. सात्विक बुद्धी यावी, सत्वगुण जीवनात आणावा लागतो. आणि सत्वगुण जीवनात आणण्यासाठी 3 गोष्टी कराव्या लागतात. शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि मुखात हरिनाम. म्हणून शुद्ध सात्विक शाकाहार करा, सज्जनाची संगती करा, मुखात नित्य रामनाम धारण करा. स्वभाव सात्विक होईल. स्वभाव सात्विक झाला, बुद्धीचा विकास होईल, बुद्धी सात्विक होईल. बुद्धी सात्विक झाली, शैक्षणिक फायदा, कौटुंबिक फायदा, परमार्थिक फायदा, फायदाच फायदा. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की बुद्धी हे तेज तत्वाची आधी, जे सत्वगुणाची वृद्धी, आत्मा या जीवाची संधी वसवित असे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे तोषो निमज द्यावे, जे खळांची व्यंकटी सांडो, भूता परस्परे पडो, दुरितांचे तिमिर जावो, जो जे वांछील तो ते लाहो, वरसत सकळ मंगळे, अनवरत भूमंडळी,
चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण हो नेतिही लोकी, भजिजो आदिपुरुखी. आणि ग्रंथोपजीविये, द्रष्टा दृष्ट विजय. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञान देवो, येणेवरे ज्ञान देवो, येणेवरे ज्ञान देवो. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आदरणीय परमपूज्य मंजनकर ज्ञानेश्वर माऊली महाराज की.